बरेच लोक आज नाही मानत तंत्र मंत्र, देवच नाही मानत असे पण लोक आहेतच. सो ते फक्त सायन्स म्हणतात. हा, मग त्या लोकांना एक्झॅक्टली सायन्स आणि हे एकच आहे याविषयी आपण काय सांगू? साधा सोपा सिंपल त्यांच्यासाठी एक रेमेडी मी सांगत आहे. 70% लोक जे आहेत ते देव पावत नाही म्हणतात, ते ह्याच गोष्टी मी पावत नाही. छोटीशी गोष्ट आहे ही. बरोबर. आता ही प्रचिती लोकांना का येत नाही? ते मुंबईचे एक बिल्डर आहेत, त्यांना मी तंत्र आणि मंत्र साधना दीक्षा म्हणजे ते शिकलेले आहेत माझ्याकडे. ओके. हा, फार अडचणीमध्ये होते. त्यांनी शिकल्यानंतर ज्या त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी ती केली. ओके. आधी जसं लॉसमध्ये होते तसं ते आता एवढ्या लेव्हलला गेलेले आहेत की काय बोलू शकत नाही. ओके. फक्त ह्या तंत्र मंत्र साधनेमुळेच गेलेले आहेत. तंत्र विद्येमध्ये अशा आहे की मारण क्रिया केल्यानंतर देखील ती काढू शकतो आपण, बर. आणि ती काढल्यानंतर त्याला आपण एक प्रकारचे एक वलय निर्माण करू शकतो की पुन्हा त्याच्यावरती मारण आणि कुठल्याही प्रकारची तंत्रक्रिया होऊ शकत नाही. ओके. ह्याचा मी ओपन चॅलेंज देऊ शकतो. पण मग लोकांचा असाही प्रश्न असेल की तंत्र मंत्र म्हटल्यावरती लोकांसमोर चित्र असं उभं होतं, एक होम असतो, मग काहीतरी भावल्या ठेवलेल्या असतात, मग काहीतरी आपल्याला चुकीच्या काहीतरी गोष्टी करायला लागतात, असं काय आहे? नाही नाही नाही, हे बघा, तंत्र मंत्र साधनेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आहुतीने आहेत. ओके. आता तुम्ही बाहुलीचाच विषय घेतला, तुम्हाला बाहुली सांगते. लोकांना सध्या खूप कर्ज आहे. 5 लाख, 10 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी. कर्जातून कुणीही बाहेर येत नाही. मग जर या कर्जातून बाहेर पडायचं असेल तर मग आपल्याकडे काही उपाय आहे उपाय आपल्याकडे, तो 100% काम करतो उपाय. आता मी एक भक्ताला दिलेला होता, त्याचं एक 70 कोटी रुपये कर्ज होतं. ओके. ते कर्ज वसूल होऊन त्याने 70 कोटी रुपये मिळवलेले आहे. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मोटिवेशन बरोबर इन्फॉर्मेशन देणाऱ्या आपल्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला एका वेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत व्यंकटेश कोमटी महाराज, जे कोल्हापूरचे आहेत आणि आपल्याला ते तंत्र मंत्र या विद्यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि महाराजांची 3री पिढी ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता त्यांच्याकडूनच त्यांच्या 3ऱ्या पिढीबद्दल एक्झॅक्टली जाणून घेऊ की ही विद्या त्यांच्यापर्यंत कशी आलेली आहे आणि ते एक्झॅक्टली आत्ता सध्या काय पद्धतीने कार्य करत आहेत. महाराज, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आता आमची जी 3री पिढी आहे ह्याच्यामध्ये, आता माझे गुरु म्हणले तर माझे वडीलच आहेत, आणि वडिलांचे गुरु म्हणले तरी माझे आजोबा आहेत. जे शिक्षण ह्याच्यामध्ये दिलं गेलेलं होतं ते त्यांच्या वडिलांमार्फत आलेलं होतं ऍक्च्युअल मध्ये. आता आजोबांकडून आलेली जी काही विद्या आहे, तंत्र मंत्र साधना, जी आजोबांपासून पप्पांपर्यंत आली, माझ्या म्हणजे वडिलांपर्यंत आली, वडिलांपासून ती माझ्यापर्यंत आली, आणि माझ्या थ्रू आता ह्या चॅनलच्या मार्फत ही सर्वांथ्रू मी शेअर करत आहे. ओके. ओके. हा, अशी आमची आता ही 3री जनरेशन ह्याच्यामध्ये आहे. सरळ साधा सोपा तंत्र मंत्र विद्या ह्या दोन्हीमध्ये फरक काय? आता तंत्रशास्त्र जे आहे ना, ते वेदोक्त आहे. तंत्रशास्त्रामध्ये आपल्या जे काही वेद आहेत, हिंदू धर्मामधले जे काही वेद आहेत, त्यांच्यातल्या काही असे विशिष्ट बीज मंत्र आणि मंत्र आहेत, ते तंत्र आणि यंत्रामध्ये उपयोग केले जातात. ओके. आणि तो विशिष्ट प्रकारासाठी विशिष्ट मंत्र आहे. मग आता हे करत असताना तंत्र विद्येचा उपयोग आता प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करते. आता प्रत्येकांनाच काय वेदोक्त नॉलेज असतं असं काही नाही आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की काही ढोंगी लोक जे आहेत, मग ते ढोंगी लोक काय करतात की एक वेअरिंग करतात त्याप्रमाणे. म्हणजे असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही की तुम्ही हेच वेअरिंग करा. ओके. हा एक मोठा मुद्दा झालेला आहे की तुम्ही वस्त्र कुठलं वेअरिंग करायचं असं कुठं वेदोक्त नाहीये. फक्त सोवळं आहे. भारतीय शास्त्रानुसार सोवळं जे नेसलं जातं किंवा धोतर जे नेसलं जातं प्रत्येक पूजे परंपरेला, तेच आहे फक्त. मग आता ते काय केलेलं आहे की ढोंगी बाबांनी त्याच्यामध्ये काही विशिष्ट माळा किंवा अशा सगळ्या गोष्टी निर्माण करून लोकांची एक प्रकारची दिशाभूल केलेली आहे. आणि मग तंत्र साधनेचा जो काही बेस आहे तो वेदोक्त आहे. मग वेदांमधले मंत्रांचा उपयोग आपण करून जर तंत्र साधनेमध्ये काही जरी सिद्ध करायचं असेल तर ह्या गोष्टी सिद्ध होऊ शकतात. ओके. हा या पुराणोक्त आहेत. म्हणजे हजारो वर्षापासून आपले जे ऋषीमुनी
जी साधना करत आलेली आहे ती तंत्र साधनाच आहे. ओके. आणि तंत्र साधनेचा जो काही मूळ आहे तो म्हणजे हवन आहे. ओके. होम हवन करतो आपण. हा होम हवन अग्नी प्रज्वलित करून हा. हवनमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या मंत्राच्या काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. ओके. विशिष्ट प्रक्रियेसाठी विशिष्ट अशा आयुर्वेदिक ज्या वनस्पती आहेत आणि वेदांमध्ये पण ह्या गोष्टी आहेत त्या करून तंत्र साधना सिद्ध केली जाते. ओके. म्हणजे ओरिजिनल तंत्र साधना ती आहे. मग आपण आता सध्या बघतो की लोकांना ते खूप अडचणी आहेत. मग काही वेळेस आपण बघतो की वशीकरण होतं किंवा ब्लॅक मॅजिक झालं एखाद्यावरती आपण असं म्हणतो. असं खूप पाहायला मिळतं. तर एक्झॅक्टली हे कशामधून होतं? आता हे शक्य आहे. वशीकरणामध्ये देखील प्रकार आहेत. मग याच्यामध्ये मारण क्रिया केलेली असते काही जणांवर. ह्याच्यामध्ये तांत्रिक जे आहेत म्हणजे जे साधक आहेत, तंत्रविद्येचे साधक असतात, त्यांना तांत्रिक म्हणलं जातं. मग काही जणांनी वैराग्य केलेलं आहे त्याच्यामध्ये. अशा लोकांना जे म्हणजे निगेटिव्हिटी जी असतात म्हणजे त्यांना काही वशीकरण करायचं असते किंवा मारण क्रिया करायच्या असतात म्हणजे अशा काही लोकांना ते त्यांच्याजवळ जातात आणि त्या लोकांना ते मारण क्रिया वगैरे करतात. आता ह्या मारण क्रिया केल्यानंतर वेदांमध्ये असे काही आहेत म्हणजे असे काही विशिष्ट मंत्र आहेत किंवा ह्याचा तंत्र विद्येमध्ये असे आहे की मारण क्रिया केल्यानंतर देखील ती काढू शकतो आपण. आणि ती काढल्यानंतर त्याला आपण एक प्रकारचे एक वलय निर्माण करू शकतो की पुन्हा त्याच्यावरती मारण आणि कुठल्याही प्रकारची तंत्रक्रिया होऊ शकत नाही. ह्याचा मी ओपन चॅलेंज देऊ शकतो. ओके. की आपण जर एकाची मारण क्रिया किंवा वशीकरण क्रिया किंवा ब्लॅक मॅजिक केलेली असेल आणि ती जर आपल्याकडे तो जर समजा भक्त माझ्याकडे आला की बाबा नेमकं माझ्यावर असे असे प्रॉब्लेम्स झालेले आहेत किंवा काही त्याचा जो काही भाग आहे तो भाग माझ्याशी समजा बोलला किंवा काही झाला तरी त्याच्यामध्ये आपण ते काढू शकतो आणि आपण काढल्यानंतर पुन्हा त्याच्यावर तंत्र प्रक्रिया होत नाही. ओके. हा एक बेस आहे त्याचा. जे ओरिजिनल ज्यांना तंत्र प्रक्रिया येते त्यांनी जर त्याची तंत्र प्रक्रिया जर काढली गेली म्हणजे विशिष्ट साधना करून विशिष्ट होम हवन करून जर काढली गेली तर पुन्हा त्याच्यामध्ये जोपर्यंत तो व्यक्ती हयातीमध्ये आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तंत्र प्रक्रिया होऊ शकत नाही. आता जसं नॉर्मल ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर विचार करायचा झाला तर तुम्ही जे म्हणताय की ब्लॅक मॅजिक झालं किंवा मारण क्रिया त्याच्यावर जर केलेली असेल तर एक्झॅक्टली याच्या मागचे सिम्पटम्स काय समजा एखाद्याला ओळखायचं असेल तर? आता ह्याच्यामध्ये सिम्पटम्स असे आहेत की एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे माणसाच्या मानसिक शक्तीवर घाव घालती ही तंत्रविद्या. ओके. त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. तो असा पिसाळल्यासारखा होतो. त्याचे कुठल्याही गोष्टीमध्ये डोकं चालत नाही. त्याचा ऑरा पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जातो. त्याला असे नकारात्मक विचार चालू होतात. तो जर म्हणजे गृहस्थ असेल किंवा फॅमिली असेल तर फॅमिली पूर्णपणे त्या माणसामुळे डिस्टर्ब होते. काही जणांनी असे मारण क्रिया केल्यानंतर असे काही अनुभव आहेत की त्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहे. मग आत्महत्या करायचा एक मूळ कारण म्हणला तरी एक तंत्र प्रक्रिया असू शकते. म्हणजे ही मी साधक आहे त्यामुळे मी सांगू शकतो की आत्महत्या केलेला आहे 100% तंत्र प्रक्रिया झालेली असू शकते त्याच्यावरती. फक्त सामान्य माणूस त्याचा विचार नाही करत ना. तो काय म्हणतो त्याने स्वतःचा डिसिजन घेतला आणि तो आत्महत्या केली. ओके. म्हणजे थोडक्यात ब्लॅक मॅजिक झाला असेल किंवा मारण क्रिया केलेली असेल तर बिघडून माणूस आत्महत्या देखील होऊ शकतो. सो मला ह्या मुद्द्यातून हे कळालंय की समजा तुमच्या बरोबर अशा काही गोष्टी घडत असतील, मानसिकता अचानक खराब झाली आहे किंवा सारखे आत्महत्या करण्याचे विचार मनात येत आहेत तर थोडंसं सावध व्हा. आपल्या असं काही झालंय का हे चेक करा. ओके. आता आपण पुढे जाऊयात. तर आता तंत्रमंत्र विद्या हे तर आपण खूप ऐकत आलेलो आहोत. तर मला ह्याविषयी जाणून घ्यायचं की एक्झॅक्टली ह्याचा जो उगम आहे किंवा इतिहास म्हणून तो कुठून आलेला आहे तर त्याविषयी. याचा इतिहास जो आहे तंत्र आणि साधनेचा हा हजारो वर्षापासून आहे. आपले जे काही हिंदू शास्त्रामधले जे काही ऋषी मुनी आहेत हे साधकच होते. ही साधना हवनपशी तुम्ही आता जे नेटवर वगैरे पिक्चर्स वगैरे बघितला असशील किंवा फोटो वगैरे ते हवनपशीच दिसतात तुम्हाला ऋषी मुनी. मग ह्याचं शास्त्रच ते आहे. ते तंत्र साधकच होते एक प्रकारचे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपण जे प्रत्येक देवी देवतांचे जे काही स्तोत्र आहेत किंवा जे काही आपण पठन करतो ते पण तंत्र आहे एक प्रकारचे. ते पण बीज मंत्र आहेत त्याच्यामध्ये. हनुमान चालीसा असून दे किंवा अशा काही सगळ्या देवतांचे जे काही आपण स्तोत्र वाचतो ते तंत्रच आहे. तुम्ही पण आता पठन करत असाल ते पण तंत्र प्रक्रियाच आहे ना एक प्रकारची.
ती पण एक प्रकारची मंत्र साधना आहे. ती केल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट ताकद येते. पण मग याचा इतिहासाबद्दल आपण अजून काय सांगू शकतो एक्स्ट्रा? याचा इतिहास आहे तो वेदोक्त आहे. हं. ह्यातले आपले जे हिंदू धर्मातले जे वेद आहेत त्या वेदांमधलेच हे सगळे मंत्र आहेत. ओके वेद म्हणजेच ह्या तंत्र साधनेचा इतिहास. ओके. म्हणजे आपण आता जो हा. कुठलाही मंत्र म्हणतोय हा सगळे वेदोक्त मंत्र आहेत. ओके पुराणोक्त आणि वेदोक्त मंत्राशिवाय कुठला सृष्टीवरचा मंत्रच नाहीये. ओके. मग आता माणसांनी तयार केलेले मंत्र आहेत ते काय आपण गृहीत धरत. पण मग समजा आता मंत्र तुम्ही जर म्हणताय तर आज प्रत्येक जण घरामध्ये पूजापाठ करताना मंत्राचा उच्चार तर होतोच, तो कुठलाही असू दे. हा. तारक मंत्र असू देत किंवा मग हनुमान चालीसा असू देत, होतच असतं. पण मग ह्या तंत्र आणि मंत्र ह्या विद्येला काही सायंटिफिक काही तथ्य आहेत का? सायंटिफिक तथ्य आहेत. तुम्ही आता म्हणला तारक मंत्र जर घेतला, तारक मंत्र तुम्ही पठन केल्यानंतर किंवा कुठलाही देवाचा मंत्र पठन केल्यानंतर तुमच्या एका आत्मिक शक्तीला एक ऊर्जा मिळते. तुमचे जे काही चक्र आहेत ते चक्र ऍक्टिव्हेट होतात. हं. तुमचा ऑरा क्लिअर होतो. हं. ते सायंटिफिकली बघायला गेलं तर हं. तुमच्या ज्या काही म्हणजे सेल्स आहेत शरीरातले ते सगळे सेल्स ऍक्टिव्हेट होतात. ओके निगेटिव्ह सेल्स निघून जातात. तुमचा ऑरा क्लिअर होतो आणि एक प्रकारची व्हायब्रेशन्स निर्माण होते. आता ही शक्ती ही एक आहे. हं. फक्त त्याला डोकं ठेकायची म्हणजे डोकं आपण टेकून वेगवेगळ्या ठिकाणी डोकं टेकतो. हां, तर बरोबर. शक्ती सृष्टीतली एकच आहे. हां, मग त्याची ठिकाणं सगळी वेगवेगळी केलेली आहेत लोकांनी. हां. म्हणजे कोण स्वामी समर्थांना पाया पडतं, कोण दत्त महाराजांना पाया पडतं. हां. तर स्वामी समर्थ देखील दत्त महाराजांचा अवतार आहेत. बरं. फक्त दोन्ही ठिकाणं वेगवेगळी आहेत. हं. शक्ती एकच आहे ना. शक्ती एकच आहे. पण त्या मंत्र आणि तुम्ही जे स्तोत्र जे म्हणतात त्याची जी तुम्ही पठन केलं तर तुम्ही त्या शक्तीशी जोडले जाऊ शकता. ओके जोपर्यंत तुम्ही त्या शक्तीशी जोडलं जाऊ शकत नाही तोपर्यंत तुमच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होत नाही. ओके ओके हा सायन्स आहे आणि हा भारतीय शास्त्राचा सायन्स आहे सगळ्यात म्हणजे. ओके. म्हणजे अर्थात आपण ज्यावेळेस मंत्र म्हणतो तर तो डायरेक्ट इम्पॅक्ट चक्रावरती करतो. चक्रावरती होतो मंत्र. ओके तुमच्या बॉडीच्या सगळ्या चक्रांवरती मंत्र होतो. आता अथर्व शिष्यामध्ये देखील मूलाधार उच्चार आहे. तर हां. मूलाधार काय आहे? हां, चक्र आहे ना. बरोबर. हे त्यावेळी आपल्या ऋषी मुनींनी लिहिलेलं आहे हम्म. ही चक्र. आता सायन्स सांगते की तुमचे सगळी चक्र ऍक्टिव्हेट पाहिजे म्हणून. खरं आपल्या ऋषी मुनींनी ही चक्र आधीच ऍक्टिव्हेट केलेलं आहे स्तोत्रामार्फत. तुम्ही कोणतंही स्तोत्र जर काढून बघितला तर त्याच्यामध्ये चक्रांचे उल्लेख आहेत. ओके. आता मी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. अथर्व शिष्यामध्ये मूलाधार हां. चक्राचा आहे उच्चार. बरोबर. हं. पूर्ण तर म्हणू शकत नाही या ठिकाणी आपण उच्चारण करू शकत नाही कारण की हां. पवित्र आहे ते. ओके. म्हणजे मला ऍक्च्युली एक वेगळा प्रश्न या निमित्ताने येतोय. जर आपण सायंटिफिकली जर या गोष्टीचा विचार करतोय, जसं तुम्ही आता म्हणताय की सगळे सायन्स पण म्हणते की तुमचे सगळे चक्र ऍक्टिव्ह पाहिजेत. मग आपले जे सायंटिस्ट लोक आहेत हम्म. मग ते सुद्धा या चक्रांवर काम करून स्वतःचे चक्र ऍक्टिव्हेट करून घेतात असं काय आहे का? आहे ना. आहेत. ओके. सायंटिस्ट लोक मानसिकरित्या स्टेबल असतात. हां. ते ध्यान साधना करतात. ओके. वेस्टर्न कल्चर जर तुम्ही बघायला गेला हं. तर वेस्टर्न कल्चर 70% मेडिटेशनकडे वळत आहे आता सध्या. ओ. मग आपण हजारो वर्षापासून आहे तर आपण इथंच का? हो. आपल्याकडचंच आहे आणि. आपलंच नेलेलं आहे तिकडे. हां. मग आपण तिथंच आहेत अजून. झिरोवरच आहेत अजून. म्हणजे मला ऍक्च्युली थोडंसं अजून ह्याच्यावर एक्सप्लेनेशन असं हवं आहे की बरेच लोक आज नाही मानत तंत्र मंत्र, देवच नाही मानत असे पण लोक आहेतच. सो ते फक्त सायन्स मानतात. हा. मग त्या लोकांना एक्झॅक्टली सायन्स आणि हे एकच आहे याविषयी आपण काय सांगू शकतो? साधा सोपा सिंपल त्यांच्यासाठी एक रेमेडी मी सांगत आहे. हां. त्यांनी 108 वेळा ओमचा उच्चारण करायचा. हां. ओमच्या उच्चारण केल्यानंतर त्यांच्या आत्मिक एनर्जीमध्ये त्यांच्या आत्म्यामध्ये एक प्रकारची सोलमध्ये त्यांच्या ऑरामध्ये एवढा इफेक्ट पडतो की ती पूर्णपणे त्यांची ऊर्जा बदलून जाते. आता ह्या सायंटिस्टने देखील प्रूव्ह केलेलं आहे की ओम मध्ये किती ताकद आहे. ओके. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की ओम हा पूर्णपणे हे आहे, शक्तिशाली मंत्र आहे. ओके. आता ओमचा उच्चारण केल्यानंतर तुमच्या आत्मिक जे सगळे चक्रास आहेत हं. त्या चक्रामध्ये मूलाधारपासून अगदी तुमच्या थर्ड आय पर्यंत हं. हे सगळे चक्र ऍक्टिव्हेट होतात ओके. ओमच्या उच्चारानं. आणि जे काही शरीरातील व्हायब्रेशन्स निर्माण होतात तुमचे, जे ओमची एक वेगळी ऊर्जा आहे, हं. ते व्हायब्रेशन्स निर्माण झाल्यानंतर तुमच्या पुढे आणि पाठीमागे एक असं वलय निर्माण होतं हं.
की ते वलय कोण ट्रॅक करू शकत नाही किंवा ते बघू शकत नाही. ओके ते तुम्ही स्वतःचा अनुभव घ्यायला पाहिजे. ओके ओके म्हणजे असं आहे ते. हम्म. ते ओमचा तर शोध लावायचा गेला तर तो शोध लागू शकत नाही असं म्हणलं तरी चालेल. ओके ओके म्हणजे अर्थात हे याविषयी गुगलवरती पण इन्फॉर्मेशन आहे तुम्ही असं म्हणता. हा गुगलवरती आहे, परंतु जे तुम्ही स्वतः प्रयोग करून जे काही केलेल्या गोष्टी आहेत हा. ते गुगल पण नाही सांगू शकत. आता आपण परत एकदा मंत्र साधनेकडे येऊयात. आपण जे आता रोज मंत्र म्हणतो, काही लोकांचं असं असतं की कंटिन्यू मंत्र म्हणतायत, पण एकंदर त्यांच्या भौतिक म्हणा, आर्थिक म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये कधीच बदल दिसत नाही. सतत सगळं करून पण एक चिंता त्यांच्या डोक्यावर असते. तर तुम्हाला काय वाटतं, काय चुकत असतील त्यांचं? त्याच्यामध्ये काय आहे की कोणताही स्तोत्र, कोणताही मंत्र म्हणत असताना प्रत्येक साधनेचे काही नियम आहेत. हा. आता साधना करत असताना किंवा स्तोत्र म्हणत असताना हे सगळे आपल्या हिंदू धर्मातली जी काही स्तोत्र आहेत ती पवित्र आहेत. हं. त्याची पाळणूक आहे. पाळणूक म्हणजे काय आहे? पाळणूक फक्त भोजन आहे. ओके तुम्ही सात्विक भोजन पाहिजे तुमचं. ओके तुम्ही नॉनव्हेज खाऊन जर आज नॉनव्हेज खाणार आणि उद्या सकाळी स्तोत्र आणि मंत्र म्हणणार, त्याचा हा. तुम्हाला वर्षानुवर्षे इफेक्ट नाही होणार. ओके ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून अजून एक सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या कुलदेवताला जर जात असाल हा. आणि कुलदेवताला जाऊन देखील तुम्ही तिथं काही ना काहीतरी गोष्टी आपण सांगतो. हम्म. मग एक छोटीशी रेमेडी करा तुम्ही याच्यामार्फत, की तुम्ही तुमच्या कुलदेवताला जात असताना कमीत कमी 30 दिवस नॉनव्हेज खाऊ नका. हे नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींसाठी सांगत आहे मी. हम्म. 30 दिवसानंतर 31व्या दिवशी तुम्ही कुलदेवताला जावा ओके आणि तुमची जी काय अडचण आहे किंवा जे काय तुम्हाला सांगायचं आहे ते सांगा. बघा दुसऱ्या दिवशी पूर्ण होते का नाही ते. हो 80% लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कुलदेवताला जाऊन. हम्म. का सॉल्व्ह होत नाही? तो फक्त तामसिक भोजनामुळे. पण बऱ्यापैकी आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आज असे कितीतरी देव आहेत, ज्या देवांना बळी दिला जातो आणि मग त्याचं अन्नसेवन तिथं केलं जातं. मग त्या केसमध्ये तुम्ही कसं सांगाल? आता त्याच्यामध्ये काय आहे की ते परंपरागत चालत आलेलं आहे असं गृहीत धरलं जातं. हं. मग आता तुम्ही जरी कामाख्या शक्तीपीठ बघितला, हं. मी कामाख्याचा साधक आहे, ओके तिथं देखील बळी दिला जातो. हं. तर बळी दिला म्हणजे ते खावत असं नसतं. ओके आता हे कुणी स्टार्ट केलं ह्याचा काही शोध अजूनपर्यंत लागलेला नाहीये, हं. की तिथेच बळी देऊन तिथेच पार्टी करणे, तिथेच हं. त्याचा रस्सा मंडळ करणे, थोडक्यात मराठी भाषेत सांगायचं हो. झालं तर. ह्याचा शोध कुणी लावलाय काही माहित नाहीये, परंतु बळी दिला जातो. ह्याच्यामध्ये हं. 2 बळी आहेत. सात्विक बळी आहे. सात्विक बळी म्हणजे आपलं जे कवाळं असतं, हा कोहळं म्हणतो आपण त्याला. कोवळं म्हणतो, ते कवळ्याचा सात्विक बळी दिला जातो. हं. दुसरा आहे तो म्हणजे प्राण्यांचा किंवा ह्याचा. तो हं. शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे. हं. त्याच्यामध्ये बळी दिलेला आहे. हं. परंतु ते प्रसाद स्वरूपात खाणं हे योग्य नाहीये. ओके हे चुकीचं आहे. आणि जर ते आपण सेवन करतोय तर आपण ज्या इच्छेने करतोय ती इच्छा पूर्ण नाही होणार. नाही होत. अजून एक तुम्हाला माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. माझा एक भक्त होता, म्हणजे स्वामी समर्थांचा भक्त आहेच तो. हं. त्यात काय साधक आहे स्वामी समर्थांचा. हं. मग तो फार अडचणीत होता. हं. मग त्यानं मला विचारलं की मी स्वामी समर्थांना अक्कलकोटला जाऊन येऊ का? म्हणलं जाऊन ये, तिथे पारायण कर, स्वामी तुला मार्ग देतील. हां. मी मार्ग द्यायला मी एवढा मोठा नाहीये. हां. आपण एक साधकच आहोत. बोलणं कर्मप्राप्त आहे. आपण त्याला मी सांगितलं. तो गेला. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तो मटण खाऊन गेला ओके वाटेमध्ये. राहिला तिथं आणि गुरुवारी आरतीला गेला, पारायण वगैरे सगळं केलं आणि गुरुवारी परत आला. हं. मग त्याला रिझल्ट नाही आला. हं. म्हणजे त्याला त्या गोष्टीचा रिझल्ट नाही आला. मग माझ्याशी त्यानं शेअर केला की हं. असं असं झालं आणि हे. मग त्याला म्हणलं काहीतरी चुकलंय नेमकं तुझ्याकडून. हं. मग त्यानं सांगितलं की मी बुधवारी मटण खाल्लं म्हणलं महाराज ओके आणि गुरुवारी आरती अटेंड केली. मी म्हणलं तुला लाज वाटते का? बुधवारी मटण खाल्लास, तुझ्या पचलं का ते मटण? मांस तुझ्या पोटामध्ये आहे हं. आणि तू एका पवित्र स्थानामध्ये जातोस हं. आणि तिथे जाऊन तू पारायण वगैरे सगळं करतोस आणि म्हणतोस की स्वामी मला नाही पावले. कसे पावतील? शक्य आहे का? तू 30 दिवस नॉनव्हेज खाऊ नकोस, 31व्या दिवशी जा, बघ रिझल्ट येतो का? त्याला रिझल्ट आला. ओके. त्याचं काम झालं. ओके. स्वामींनी त्याला मार्ग दाखवला. हं. कारण हा मार्ग केव्हा दाखवला स्वामींनी? तामसिक भोजन करून माझ्या दारात आलास. हां. म्हणजे
लोकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही तामसिक भोजन करून देवाच्या दारात जाऊ नका. सायकल जी शरीराची आहे शरीरशास्त्रानुसार ती 30 दिवसाची 22 दिवसाची आहे. मग 30 ते 22 दिवस तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, मग तुम्ही देवाला जा, तुम्हाला नक्की देव पावेल. तर टक्के लोक जे आहेत ते देव पावत नाही म्हणतात, ते ह्याच गोष्टीमुळे पावत नाही. छोटीशी गोष्ट आहे ही. बरोबर. तुम्ही भोजन चेंज करा, सात्विक भोजन घ्या आणि 22 दिवसानंतर तुम्ही 23व्या दिवशी पवित्र स्थानामध्ये कोणत्याही जावा. भारतामध्ये सगळी पवित्र स्थान आहेत. हिंदू शास्त्रानुसार आपण कुठेही जावा, कोणत्याही मंदिरात जावा, तुम्हाला तिथला देव, तिथली प्रचिती तुम्हाला येऊन जाईल. आता ही प्रचिती लोकांना का येत नाही ह्याचं कारण आहे ते म्हणजे भोजन. तामसिक भोजन नाही पाहिजे. हे जात असताना तुम्ही खातात लोक, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला खाऊ नका म्हणत नाहीये मी त्यांना. फक्त एकच सांगत आहे की त्याची जी सायकल आहे 22 ते 30 दिवसाची सायकल असते शरीराची, त्याच्यामध्ये खाऊ नका. तुम्ही जाणार असेल तर, म्हणजे नियोजन असेल तर आधी 22 दिवस तुम्ही खाऊ नका. किंवा तुम्ही गुरुचरित्र वाचणार आहात, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं पारायण वाचणार आहात, तुम्ही हनुमान चालिसाचं पारायण करणार असाल, तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करणार असाल, किंवा आणि कोणत्याही स्तोत्राचं पारायण करणार असाल, गणेश पुराण वाचतात काही जण, म्हणजे पुराण पण वाचतात त्याच्यामध्ये, विष्णू पुराण वाचतात, पारायण करतात त्याचं, विष्णू सहस्रनाम वाचतात. ह्या सगळे जे काही हिंदू शास्त्राचे आपले जे स्तोत्र आणि ग्रंथ आहेत, वाचक असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे. तुम्ही आदल्या दिवशी नॉनव्हेज खाणार आणि दुसऱ्या दिवशी स्तोत्र म्हणणार, ते स्तोत्र आणि तो बीज मंत्र त्यातले जे आहेत ते काम नाही करणार, ते तुम्हाला उलट काम करणार. तुम्ही जी इच्छा धरून जे काम करता त्या इच्छेच्या विरुद्ध काम करणार. रिस्ट्रिक्शन्स आहेत. बीज मंत्र जे आहेत प्रत्येक स्तोत्रामधले, प्रत्येक देवतांचे, त्याला विशिष्ट रिस्ट्रिक्शन म्हणजे नियम आहेत. त्या नियमामध्ये तामसिक भोजन नाही बसत, नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही, आणि बघा पठण करून, तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट येणार. मला वाटतं महाराजांनी आता हा खूप सुंदर मुद्दा सांगितलाय. म्हणजे अर्थात ज्या लोकांना याचा अनुभव असेल, तर समजा ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असते एखाद्या महाराजांकडे गेल्यावरती ते सांगतात हे उपाय सुरू असताना कुठल्याही प्रकारचा मांसाहार करू नका. तर मला वाटतं त्यामागचं हेच कारण आहे की तुमचं ते काम जर व्हायचं असेल तर ते 100% होतं, जर तुम्ही मांसाहार केला नाही तर. खूप सुंदर तुम्ही हा मुद्दा सांगितला. आपण आता पुढे जाऊयात. आता परत मंत्र साधनेकडे आपण येऊयात. तर मंत्र साधना जी आहे तर हे कोणीही करू शकतं का ह्याला काही पर्टिक्युलर दीक्षा घ्यावी लागते? मंत्र आणि तंत्र साधना कोणीही करू शकतं. म्हणजे ह्याला अशी काही नियमावली नाहीये की ह्यानीच करावं त्यांनीच करावं. आता याच्यामध्ये काय, पूर्ण सृष्टीमध्ये, म्हणजे पूर्ण ह्या सृष्टीमध्ये फक्त 2च भेद आहेत, ते म्हणजे नर आणि मादी. ह्याच्या सोडीत तिसरा भेद कुठलाही नाहीये, कोणी करू शकतं. आता ह्याचा नियम असा आहे की दीक्षा का घ्यावी लागते, हा त्याचा तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. की त्याची जी नियमावली आहे प्रत्येक मंत्र आणि तंत्राची ती विशिष्ट आहे, आणि ती ज्या त्या नॉलेजनुसार आणि ज्या त्या शास्त्रानुसार जर झाली तरच ती इफेक्ट करते, नाहीतर ती चुकीचा इफेक्ट करते. म्हणून ह्याला पर्टिक्युलर गुरु किंवा पर्टिक्युलर दीक्षा घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्याची जी नियमावली आहे ना ती जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही अवश्य कोणी तंत्र आणि मंत्र साधना करू शकते. आता ह्याचा एक पार्ट म्हणजे माझे जे काही भक्त आहेत, जे बिल्डर होते, जे अजून पण आहेत, ते मुंबईचे बिल्डर आहेत, त्यांना मी तंत्र आणि मंत्र साधना दीक्षा म्हणजे ते शिकलेले आहेत माझ्याकडे. हा फार अडचणीमध्ये होते, त्यांनी शिकल्यानंतर ज्या त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी ती केली. आता त्यांचं सर्व चांगलं आहे. ते प्रमाणापेक्षा जास्त त्यांचं आता हे निर्माण झालेलं आहे. आधी जसं लॉस मध्ये होते तसं ते आता एवढ्या लेव्हलला गेलेले आहेत की काय बोलू शकत नाही. फक्त ह्या तंत्र मंत्र साधनेमुळेच गेलेले आहेत. त्यांनी ती साधना व्यवस्थित ठेवली, त्याची मी जी नियमावली दिलेली होती त्यांनी ती पाळली त्यांनी, आणि त्याचे त्याला एकदम असे रिझल्ट आलेले आहेत की ते सांगू पण नाही शकत. तुम्ही जसं म्हणताय की तुमच्याकडे एका बिल्डरने तंत्र मंत्र साधना शिकली आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आले, तर तसंच की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम असतील तेव्हा ही विद्या शिकल्यानंतर तुम्ही त्यातून सहज बाहेर निघू शकता. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स मध्ये एक धनप्राप्तीचा प्रॉब्लेम्स असतो, दुसरा असतो तो म्हणजे कौटुंबिक असतो, तिसरा असतो तो म्हणजे प्रत्येक कामामध्ये अडीअडचणी येतात आणि कोणतंच काम साध्य होत नाही माणसाच्या हातातून. ह्या सगळ्या गोष्टीला तंत्र आणि मंत्र साधना
ही काम करते. ओके. तुमचे जे काही ब्लॉकेजेस असतील हम्म. ते ह्या तंत्रमंत्र साधनेमध्ये ब्लॉकेजेस निघून जातात. ओके. आणि मग एक्झॅक्टली ही जी तंत्रमंत्र साधनं जी आहेत त्याला लागणारा जो कालावधी आहे तो काय असतो आणि काय पाळावं लागतं? आता कालावधी म्हणायला गेला तर ह्याला 31 ते 32 दिवस साधना करावी लागते तुम्हाला. आता ही साधना करत असताना तुम्हाला ज्यावेळी दीक्षा दिली जाते किंवा तुम्हाला त्याची दीक्षा म्हणजे काय, की एक तुम्हाला नियमावलीच आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. ती नियमावली दिल्यानंतर तुम्ही नित्य पठन केला त्याचे आणि नित्य जप जर केला तर तुम्हाला त्याचे रिझल्ट येऊन जातात. ओके. ह्याला 30 दिवसाचा कालावधी असतो. ओके. पण मग लोकांचा असाही प्रश्न असेल की तंत्रमंत्र म्हटल्यावरती लोकांसमोर चित्र असं एक उभं होतं, एक होम असतो, मग काहीतरी भावल्या ठेवलेल्या असतात, मग काहीतरी आपल्याला चुकीच्या काहीतरी गोष्टी करायला लागतात, असं काय आहे? नाही 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 नाही. हे बघा, तंत्र मंत्र साधनेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आहुतीने आहेत. ओके. आता तुम्ही बाहुलीचाच विषय घेतला तर तुम्हाला बाहुली सांगतो. बाहुली एक काळी असते, हा. बरोबर आहे. कापडी बाहुली, त्याच्या आतमध्ये काय असतं, भुस्सा असतो. हो. मग त्या बाहुलीवर तंत्रमंत्र साधना होऊ शकते का? नाही होऊ शकत. हम्म. मानव निर्मित आहे ते. ओके. हा. आता दशमहाविद्यांपैकी ज्यावेळी भुवनेश्वरी देवी हा. आहे तिचा ज्यावेळी होम करतात त्यावेळी शंखपुष्पीची फुलं वाहिली जातात होमामध्ये ओके. प्रत्येक आहुतीला. हम्म. मग त्याला आपण गोकर्ण म्हणतो. निळ्या कलरचं जे फुल असतं हम्म. शंखपुष्पी, ते हवनमध्ये टाकल्याशिवाय तो हवन सिद्ध होत नाही. ओके. काही आयुर्वेदिक हब्स असे आहेत की त्या आयुर्वेदिक हब्सची मुळं लागतात हम्म. हवनमध्ये, हम्म. त्याशिवाय तो हवन सिद्ध होत नाही. ओके. मग ऋषी मुनींनी बाहुल्या कुठे आहेत? मग ऋषी मुनींकडे बाहुल्या होत्या का? हम्म. त्यावेळी भुसा घालून अशा बाहुल्या निर्माण करत होते का हम्म. ऑइल पेंट लावून? चुकीचं आहे, ओके. तथ्य नाही त्याच्यामध्ये. शास्त्रामध्ये असं कुठे लिहिलं नाही की तुम्ही बाहुली आहेत, कापडी बाहुली घ्या भुसा घातलेली. हा, हा, हा. कुठल्याच शास्त्रामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही त्या कापडी बाहुली तयार केलेला. आता शास्त्र काय सांगतं की ती बाहुली कुणी तयार केली, कुठल्या हाताने तयार केली, सात्विकरित्या त्यानं होता का तो माणूस? ओके. ह्या सगळ्या गोष्टी जर बघायला गेला तर फार डीप मध्ये जातात. हो, हो, हो. शक्य नाही त्या गोष्टी. हम्म. नाही, पण माझा प्रश्न असा होता की याच्यात की जर तंत्रमंत्र विद्या शिकायची आहे तर मग होम हवन करावंच लागतं का फक्त मेडिटेशन मध्ये बसून मंत्र म्हणून ते होऊ शकतं? आता ह्याच्यामध्ये काय आहे की हवन तुमच्या ह्याच्यावर अवलंबून आहे, तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत शिकणार आहात. ओके. आता ह्याच्यामध्ये मी अभ्यासक्रम तयार करत असताना तंत्र मंत्र साधनेचा बेसिक जो आहे तो तंत्र, एक प्रकारची विशिष्ट तंत्र आहेत, म्हणजे जी यंत्र आहेत जी तयार केली जातात मंत्राद्वारे, मंत्र लिहून तयार केली जातात. यंत्र साधना आहे जी आपली यंत्र जी आहेत, पुराणोक्त जे काही यंत्र आहेत त्यांची विशिष्ट मंत्रांची, बीज मंत्राची साधना आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण तिसरा पाठ घेतलेला आहे तो म्हणजे मेडिटेशन आणि ध्यान साधना. आता ध्यान साधनामध्ये क्रियायोग पण येते, ओके. कुंडलिनी, जागृती आणि क्रियायोग. हं. ह्याचे पण आपण सेशन्स घेतोय. हं. ह्या 3 ह्याच्यामध्ये प्रकारामध्ये तुम्हाला कुठली शिकायची आहे? ओके. आता एकदम ऍडव्हान्स लेवलला तुम्ही जाता, हं. तुम्हाला पूर्णपणे शिकायचं असेल तर त्यावेळी हवन हे आवश्यक असते. ओके. ज्या त्या मंत्राच्या जेवढ्या आहुत्या त्यावेळी द्यावेच लागतात. ओके. मग आता त्याच्यामध्ये हवन करत असताना, त्याच्यामध्ये तो हवन करत असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील हवन कुंड आणून करू शकता, हं. किंवा तुम्ही एक प्रस्थापित शेणाचं व्यवस्थित हवनकुंड प्रस्थापित करून हं. तुम्ही तिथं आहुती देऊ शकता. तुमच्या घरामध्ये ओके. देखील आहुती देऊ शकतो. ओके. म्हणजे असं काही जण म्हणतात की हवन कुंडासमोरच म्हणजे विशिष्ट स्थानालाच द्याव्या हो, लागतात. हो, हो. असं काही नाहीये, तुम्ही कुठेही बसून आहुती देऊ शकता. फक्त तुम्ही त्याची जी नियमावली आहे ना हं. ती पाळली पाहिजे. ओके. पण मग आता लोकांचा एक पर्स्पेक्टिव्ह असं झालं, इव्हन मी कधी हे ऐकलं नव्हतं, पण माझ्या मनातही अशी एक गोष्ट आहे की तंत्रमंत्र विद्या ही निगेटिव्ह गोष्टींसाठीच केली जाते. हे केल्याने पॉझिटिव्ह किंवा चांगलं आयुष्यात कधीच घडत नाही. तर एक्झॅक्टली याविषयीचं जर मार्गदर्शन करावं. तंत्र मंत्र साधनेमध्ये निगेटिव्ह त्याला अप्रोच दिला गेलेला आहे सोशल मीडिया मार्फत. ओके. त्याच्याविषयी पॉझिटिव्ह बोललंच जात नाही. हां. त्यामुळे 70% लोक निगेटिव्ह आहेत. हं. ब्लॅक मॅजिक, तंत्र साधना म्हणजे ब्लॅक मॅजिकच म्हणतात. हो. ऍक्च्युली ब्लॅक मॅजिक नाही आहे, ते एक ओके. साधना आहे.
तंत्र हे सगळे देवांचे आहेत, मंत्र हे सगळ्या देवांचे आहेत. हा. आपण जे मंत्र म्हणतो ते तंत्र साधनेमध्येच आहेत. बरोबर. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे याच्याकडे, हम्म. तो फार बदलणं महत्वाचं आहे. ह्याच्यासाठीच आपण तंत्र साधना शिकवा लागलेलं आहे ओके. आणि शिकवत आहे आता आपण. ओके. पण निगेटिव्ह ह्याच्यामध्ये असं काही नाहीये. निगेटिव्ह म्हणजे काय, ह्याच्यामध्ये मारण क्रिया, वशीकरण क्रिया ह्या शिकवत नाही आपण. ओके. त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, ओके. त्यामुळे आपण त्या शिकवत नाही. ह्या दोनच क्रिया अशा आहेत की त्या निगेटिव्ह आहेत आणि त्या अस्तित्वामध्ये होतात ओके. आणि ह्या केल्या जातात, त्या आपण नाही शिकवत. ओके. त्या दोन्ही क्रिया सोडून आपण सर्व क्रिया शिकवतो. म्हणजे अर्थात आतापर्यंत मला हेच माहिती होतं की तंत्रमंत्र विद्या ही निगेटिव्ह गोष्टीसाठी किंवा ब्लॅक मॅजिकसाठी वापरली जाते, पण अर्थात तसं नाहीये. तुमच्या आयुष्यात एक नवं चैतन्य आणण्यासाठी, आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी तंत्रमंत्र साधना खूप प्रभावी आहे असं महाराज सांगतायत. ओके, आता पुढे जाऊयात. समजा आयुष्यात लोकांना खूप अडचणी आहेत, रोज स्ट्रगल आहे, आर्थिक भौतिक कुठलंच सुख नाही मिळत आहे, तर त्यांनी एक्झॅक्टली असा कुठला मंत्र आहे ज्याचा समजा त्यांनी साधना केली तर ते याच्यातून बाहेर पडू शकतात? आता तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल हं. आणि तुम्हाला जर म्हणजे तंत्र साधनेमधला एक मंत्र आहे महालक्ष्मीचा, हं. म्हणजे अष्टलक्ष्मी जी आहे हं. ती दारिद्र्य निवारण करते. अष्टलक्ष्मी देवी स्वरूप आहे. ओम ह्रीं श्रीं क्लीं दारिद्र्य विनाशिने अष्टलक्ष्मी नमः स्वाहा. ह्या मंत्राची 108 वेळेला तुम्हाला आहुती द्यायची आहे. ओके. मग आहुती देत असताना काय करायचं आहे की तुम्ही एक छोटासा हवनकुंड करायला पाहिजे हां. आणि तो अग्नी प्रज्वलित करायला पाहिजे हं. संहिता घेऊन, हं. आणि त्याच्यावर तो स्वाहा करायचा आहे. ओके. हा 108 वेळा तुम्ही आहुत्या 30 दिवस जर दिला तर तुमचे आर्थिक प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जातील. ओके. पण मग त्या आहुत्या एक्झॅक्टली कुठल्या वनस्पतीच्या हव्यात असं काय आहे का? वनस्पतीचे असे काही नाहीत. तुम्ही संहिता घ्या, हां. मार्केटमधून संहिता मिळतात. हां. तुपाची आहुती देणं फार महत्वाचं आहे. ओके. मंत्र म्हणून ज्यावेळी आपण स्वाहा म्हणतो हं. ते 108 वेळा स्वाहा म्हटलं पाहिजे. फक्त ह्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये ओके. तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे, तरच ते काम करणार, अन्यथा करणार नाही. म्हणजे आर्थिक अडचणी दूर करायच्यासाठी हा चांगला उपाय आहे. हा, मग समजा असंच असेल, कौटुंबिक कलह असतील, तर मग त्यासाठी काही वेगळे मंत्र आहेत का? कौटुंबिक कलश जर असेल तर तुम्ही विष्णूची साधना जरी केला किंवा विष्णू सहस्रनामचं जर पठण चालू केला हां. आणि विष्णू सहस्रनामांच्या प्रत्येक म्हणजे ओवी जी आहे त्याला स्वाहा करायचं आहे, ओके. किंवा विष्णू सहस्रनाम म्हणल्यानंतर इति ध्यानम म्हणायचं आहे. ओके. म्हणजे हे मी ध्यान स्वरूप म्हणत आहे. हं. एकदमच जर तुम्हाला अडचणीमध्ये असाल तर तुम्ही काय करायचं आहे, आपला जो विष्णूचा महामंत्र आहे शांताकारम भुजगशयनम, हं. तो पठण करायचा आहे हं. आणि त्याच्या शेवटी इति ध्यानम म्हणायचं आहे. आणि हा डोळे झाकून एका विशिष्ट म्हणजे पद्मासन करत असेल तर पद्मासनामध्ये किंवा तुम्ही देवघराच्या समोर बसून डोळे झाकून 108 वेळा मंत्र मनातल्या मनात म्हणायचं आहे, उच्चारण. ओके. ओके. म्हणजे तुमच्या आजूबाजूला ऐकायला जायला असे मंत्राचं उच्चारण करायचं नसतं. ओके. मोठ्याने नाही बोलायचं. मंत्र साधना करत असताना मोठ्या तुमच्या तोंडातून बाहेर यायला नाही पाहिजे मंत्र. ओके. तुमच्या आंतरिक आत्म्याशी तो मंत्र जुळला पाहिजे. हो. हाच बेस आहे मंत्र साधनेचा. ओके. म्हणजे बऱ्यापैकी आपण बघतो की प्रत्येक नाही, मोठ्याने नाही. म्हणतात. हा, मग तुम्ही कोणाला ऐकवा लागलाय? हां. तुम्हाला ऐकवायचं आहे तुमच्या अंतरात्म्याला, हं. आणि सृष्टीची जी काही शक्ती आहे ती तुम्हाला वरून बघत आहे. हां. तुम्ही कोणासाठी एवढं मोठमोठ्यानं उच्चारण करता? इथंच चुकतो माणूस. म्हणजे अर्थात महाराजांनी हा खूप सुंदर मुद्दा सांगितलाय की मंत्र साधना ही आपल्या अंतर्मनाला जागृत करण्यासाठी आहे, ना की ती लोकांना जागृत करण्यासाठी. त्याच्यामुळे ती मनातल्या मनातच म्हटली पाहिजे. खूप सुंदर मुद्दा सांगितला तुम्ही. तसं तुम्ही आता कौटुंबिक कलेसाठी तुम्ही सांगितलं की विष्णूची साधना करा. साधना करा. तसंच समजा आता आर्थिक अडचणीचा मग अशी बोललो आपण, तर त्याला हवन करायला लागतंय. पण सगळ्यांनाच ते शक्य होईल असं नाहीये. पण समजा हवन न करता हवन न करता जर त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी श्री सुक्ताचं पारायण केलं पाहिजे. ओके. श्री सुक्त वाचलं पाहिजे नियमित, ओके. किंवा ललिता सहस्रनाम जर वाचला हं. तर तुम्हाला जास्त इफेक्ट पडेल. ओके. मग त्याचे काही नियम? नियम एकच आहे त्याच्यामध्ये, तुम्ही सात्विक राहिलं पाहिजे. ओके. पठण चालू केल्यापासून पारायण होईस तोपर्यंत 30 दिवस
ओके. आता ललिता सहस्रनाम वाचायचं असेल तर तुम्हाला ते 21 दिवस वाचायचं असते. हा. श्रीसुक्त वाचायचं असेल तर 21 दिवसामध्ये वाचून पूर्ण करायचं असते. ओके. याच्यामध्ये तुम्ही तामसिक नाही झालं पाहिजे, हम्म. तुम्ही सात्विक पाहिजे. तुम्ही तुमच्या पूजा घरामध्ये बसून देखील हे पठण करू शकता ओके. आणि ह्याचे तुम्हाला रिझल्ट तुम्हाला येऊन जातील. पण मग असाही एक प्रश्न पडतो लोकांना, की समजा घरातील XYZ व्यक्ती समजा याचं पारायण करत आहे, मग त्यावेळेस तो व्यक्ती तर तामसिक भोजन नाहीच करत आहे, पण मग घरातही ते बनवलं गेलं नाही पाहिजे. बनवायचं नाही. ओके. मग त्या घराचा ऑरा चेंज होणार. ओके. म्हणजे घर पूर्ण सात्विकच राहिलं पाहिजे. सात्विक राहिलं पाहिजे. ओके. ओके. हाही एक मुद्दा आहे, की जर तुम्हाला ते करायचंय तर तुम्ही घरामध्ये कोणत्याही गोष्टीची पूजा हवन पठण करत असाल हां. तर तुम्ही जेवढे दिवस पठण करत आहे तोपर्यंत तुमच्या किचनमध्ये, किचन म्हणजे अन्नपूर्णा आहे, हां. ती एक देवी आहे, हम्म. तिथे तुम्ही शिजवलं नाही पाहिजे नॉनव्हेज. ओके. सो आता हे कळालेलं आहे, की एक्झॅक्टली जर तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील, तर जो व्यक्ती पारायण करतोय त्याच्या व्यतिरिक्त घरात कुठल्याही प्रकारचं तामसिक अन्न शिजवलं गेलं नाही पाहिजे. ओके, थोडं पुढे जाऊयात आता आपण. लोकांना सध्या खूप कर्ज आहे. 5 लाख, 10 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी. कर्जातून कोणीही बाहेर येत नाहीये. मग जर या कर्जातून बाहेर पडायचं असेल, तर मग आपल्याकडे काही उपाय आहे का? आहे उपाय आपल्याकडे. तो 100% काम करतो उपाय. आता मी एक भक्ताला दिलेला होता, त्याचं एक 70 कोटी रुपये कर्ज होतं. ओके. ते कर्ज वसूल होऊन त्याने 70 कोटी रुपये मिळवलेले आहेत. ओ. म्हणजे ह्या मंत्राच्याच द्वारे, ह्या साधनेच्याच द्वारे त्याने मिळवलेले आहेत. कामाख्याची साधना आहे, कामाख्याचाच मंत्र आहे, क्लीम क्लीम कामाख्या नमः स्वाहा. ओके. ह्याचा तुम्ही जवळपास मध्ये एक 501 वेळा दररोज सकाळी उठून अनुषापोटी म्हणला तरी चालेल, तुम्ही जप करायचा आहे आणि कामाख्याचं डोळे मिटून पहिला तिला आव्हान करायचं आहे की मी हा कशासाठी करायला लागलोय जप. ओके. हे पहिल्यांदा कामाख्याला सांगायचं आहे. हम्म. आणि मग तुम्ही मंत्रोच्चार केला, हम्म. क्लीम क्लीम कामाख्याय नमः स्वाहा. हम्म. स्वाहा म्हणजे मी स्वाहा करत आहे. 501 वेळा करा, तुम्हाला 801 वेळा केला 801 वेळा करा, 1001 वेळा करा, तुमच्या टायमिंगनुसार करा. ओके. आणि तुम्हाला कोणत्या टायमिंगला सफिशियंट पडेल त्यानुसार तुम्ही हा मंत्राचा उच्चार तुम्ही जर 20 दिवस केला आणि तुमची जर इच्छा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितला, कामाख्याला सांगायचे मला नाही, तर ती कामाख्या तुम्हाला इच्छा पूर्ण करून टाकेल. आणि मग तुम्ही कामाख्याला एक दिवस जाऊन या. ओके. ही जी साधना आहे, हा जे तंत्र मंत्र मधला हा एक पार्ट आहे. मी त्या बिल्डरला सांगितलेला होता, त्या बिल्डरनं हे काम केलं पूर्णपणे आणि ही साधना केल्यानंतर त्याला ह्याचा रिझल्ट असा आलेला आहे की तो आता हा पूर्णपणे हेच करतो. अडचणी आली की हीच साधना करतो. ओके. आणि त्यानं देखील पुढे सांगितलेले आहेत, म्हणजे मला विचारून सांगितलेलं आहे की हा उपाय मी शेअर करू का, कर. उपाय काय सिक्रेट ठेवायसाठी नसतात. बरोबर. एक प्रकारचं नॉलेज आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं आहे. आज जसं आपण तंत्रमंत्रावरती बोलतोय, पण हे जे आपलं काय म्हणतो साहित्यच म्हणू आपण, हे इतकं जुनं आहे, इतकं प्रगल्भ आहे, पण आजपर्यंत ते प्रकाश झोतात कधी आलं नाही. या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? या पाठीमागचं कारण आहे ते म्हणजे जो आता चाललेला आहे तो ढोंगीपणा. सर्व जे ओरिजिनॅलिटी आहे ती सिक्रेटमध्ये राहते, जी समोर येते ती ढोंगीपणा असतो त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये जे विशिष्ट वनस्पतीच आहेत, शक्यतो आहुतीमध्ये दिल्या जाणाऱ्या वनस्पतीच आहेत. त्या वनस्पती आणि हर्ब्स आहेत, लोकांसमोर पर्यंत आहेत. ते तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक दुकानामध्ये देखील त्या वनस्पती मिळतात. ओके. हे फार रेअर असं काही म्हणता येत नाही. वनस्पती फक्त विशिष्ट वनस्पतींची विशिष्ट आहुती विशिष्ट पद्धतीने दिली आणि विशिष्ट बीज मंत्र जे आहेत वेदोक्त ते म्हटल्यानंतर तंत्र साधनेमध्ये त्याला एक प्रकारची प्रचिती येते हवनमध्ये. आता याच्यामध्ये 3 पार्टमध्ये हवन केलं जातं. पहिल्यांदा आवाहन केलं जातं हवन करत असताना. दुसरा असतो तो म्हणजे तुमचा संकल्प केला जातो. संकल्पामध्ये तंत्र आणि मंत्राचं दोन्ही उच्चारण केलं जातं. एक यंत्र प्रस्थापित केलं जातं, हवनच्या समोरच यंत्र प्रस्थापित केलं जातं आणि त्यानंतर तुमच्या प्रॉब्लेमचा संकल्प सोडला जातो.
ज्या ओके. प्रॉब्लेमसाठी आपण होम हवन करतो त्याचा संकल्प सोडला जातो. ओके. या 3 स्टेपमध्ये तंत्र, मंत्र, यंत्र साधना होते. आता ह्याला लागणारी जी सामग्री आहे, ती सामग्री ऑन कॅमेरा नाही बोलू शकत. हं. अशी विशिष्ट सामग्री लागते त्याला. मग ही जी जसं म्हणतोय आपण, की बाबा होम हवन करायचंय. ही जी विधी आहे, हा तो व्यक्ती ज्याने शिकलंय, तो एकटा करू शकतो का त्याला गुरुची जोड पाहिजेच? गुरुची जोड पाहिजे त्याला. ओके. कारण की ह्याचे जर उच्चारण चुकले हं. आणि मंत्र चुकला हं. किंवा विशिष्ट मंत्र ज्याला त्या मंत्राचं नॉलेजच नाही त्यांना ते मंत्र गुगलवर सर्च करून घेतले किंवा कुणाकडनं ज्याला याच्यातलं काहीच माहित नाही, फक्त त्यांना नेटवर वाचून दुसऱ्यांना मंत्र दिलेले आहेत, अशी पण लोक आहेत. ओके. ते जर त्यानं चुकीची साधना केला तर त्याचं पूर्णपणे वाटळ होऊन जातं. ओह! जेवढी मंत्र साधना चांगली आहे त्याचे उच्चारण आणि त्याच्या आहुत्या जर चुकीच्या पडल्या तर ओके. त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स तुमच्या शरीरावर आणि तुमच्या पूर्ण बॉडीवर होऊ शकतात. बऱ्यापैकी आपण बघतो की काही-काही ठिकाणी भूत आहे असं म्हणतात किंवा ज्या ठिकाणी आत्महत्या झाली आहे तिकडे त्या व्यक्तीचा आत्मा भटकतोय असं म्हणतात. तर मग या संदर्भातले तुम्हाला काही अनुभव आहेत? आहेत अनुभव असे. असे एक मुंबईतील एका सेलिब्रिटीचा फ्लॅट होता. हं. एका सोर्स मार्फत मला ते माझ्याकडे आलेत. मग त्यांचा एक असा म्हणजे विचित्रच अनुभव होता. त्यांनी नुकताच फ्लॅट घेतलेला होता आणि फ्लॅट घेतल्यानंतर त्या फ्लॅटमध्ये काही अशा पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज त्यांना जाणवलेल्या होत्या. एक 2-3 दिवस त्यांना असं वाटलं की बाबा नाही, कोणतरी चेष्टा करते. मग त्यांच्या किचन मधली जी काही भांडी आहेत ती हॉलमध्ये येत होती. ओह! मग हॉलमध्ये आल्यानंतर त्यांना 2-3 दिवस तर अशाच गोष्टी वाटल्या की असं कोणतरी चेष्टा करत असेल किंवा आपण रात्रीच ठेवले असतील किंवा असं. तिसऱ्या दिवशी ज्यावेळी त्यांना वाटलं त्यावेळी त्यांनी एका दिवसामध्ये तो फ्लॅट खाली केला. तिथं ओके. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी, तिथं भूतबाधा होती, ओके. तिथं निगेटिव्ह एनर्जीचा प्रेफरन्स होता. तो वस्तू इकडे तिकडे करत होता. हं. माझ्याकडे आल्यानंतर मी तिथे जाऊन चेक केल्यानंतर त्या वास्तूला जाऊन चेक केल्यानंतर त्यांना सांगितलं की इथं विशिष्ट अशा प्रकारे आत्महत्या झालेली होती का याचं सर्च करा. ओके. मग त्यांनी सर्च केला. मग त्यावेळी त्यांना समजलं की ह्या जागेमध्ये जी आत्महत्या झालेली आहे ही एक 50-60 वर्षापूर्वी झालेली होती. ओह! मग तो अजून आत्मा तिथं भटकत होता तो. ओके. तंत्र साधनेमध्ये अशा काही क्रिया आहेत की त्याच्यामध्ये भूतबाधा, निगेटिव्ह एनर्जी ह्या विशिष्ट होम हवन करून तिथून काढून टाकल्या जातात. ओके. हां, पण ते तिथून निघून जातात तिथं होम हवन. त्या प्रकारचे होम हवन जर तिथं त्या वास्तूमध्ये जर केले आपण, हं. तर तिथून भूतबाधा नक्की निघून जाते. पण मग जर समजा एखादा व्यक्ती समजा घर मालक असेल आणि त्याने त्याच्या घरात आत्महत्या केली आणि तो जर तिथे भटकतो आपण असं म्हणतोय, तर मग तो व्यक्ती सहज म्हणजे तो आत्मा सहज ती सोडते का जागा? सहज नाही सोडत. अशी विचित्र अनुभव आहेत. होम हवन करत असताना देखील त्रास होतो. बरं. असे हवन ज्या ठिकाणी आता एक लास्ट टाइम मी पुण्यामध्येच एक हवन केलेला होता, एका वास्तूमध्ये. हं. तिथे एका तरुण मुलग्याने आत्महत्या केलेली होती आणि त्याला त्याचा प्रेफरन्स जाणवत होता घरामध्ये आणि तो निगेटिव्ह अप्रोच मधला प्रेफरन्स होता त्यांचा. हं. ते फार विशिष्ट अनुभव होता त्यांना. म्हणजे असं त्यांना घुसमटल्यासारखं व्हायचं, कोणीतरी गळा दाबल्यासारखं व्हायचं. अशा काही गोष्टी होत्या त्यांना तिथं होतं. मग तिथं गेल्यानंतर त्यावेळी हवन करत असताना मला विचित्र अनुभव आलेला आहे तिथं. बरं. मग एक्झॅक्टली काय तुम्हाला एक्झॅक्टली feeling आता येत काय होतं? की ते मंत्र उपचार करत असताना, हवन करत असताना असं पाठीमागून कोणतरी गेलेलं आहे किंवा असं पाठीमागून कोणतरी ढकलत आहे ओह! किंवा जे काही साधन संग्रह मी ठेवलेली होती ती जशी थोडी सरकत आहे. ओह! म्हणजे अशी लिटरली सरकलेली आहे ओके. सामग्री. हवन करत असताना हे असे अनुभव आहेत. ओके. सरकलेली आहे म्हणजे ती अशी काय जराशी सरकलेली नाही, अशी पूर्ण विस्कटलेली आहे. ओह! म्हणजे ज्यावेळी बंधन क्रिया करत असताना यंत्र ज्यावेळी स्थापन करतो आपण हं. हवन करत असताना, ते हवन करत असताना यंत्राचं स्थापन करत असताना ज्या ते कुंकू देखील असं एका साईडला झालेलं होतं. असे ओके. अनुभव आहेत. मग ह्या ज्या एंटिटी आहेत, ह्या तुम्हाला काही त्रास देऊ शकतात का? देऊ शकतात त्रास. खरं त्याला आपण साधक आहोत. हं. आता मी कामाख्याचा साधक आहे. हं. साधना करतो. तंत्र आपण प्रचिती आहे तंत्राची. हं. तसं अप्रोच बघायला गेला तर ते त्रास द्यायचा प्रयत्न करते, परंतु आपल्या आतमध्ये असणारी एनर्जी हं. आणि कामाख्याची जी काही एनर्जी आहे, हं. जी काही शक्ती आपल्या पाठीमागे आहे, ती आपल्याला काही होऊन देत नाही. ओके. म्हणजे आपल्या केसाला देखील धक्का लागून देत नाही.
ती शक्ती. पण मग ज्यावेळेस ते होम हवन सगळं सुरू आहे त्यावेळेस ते घरात जे व्यक्ती राहतायत आता ज्यांनी घेतलंय ते पण तिथे उपलब्ध असतात की नसतात? उपलब्ध कोणाला बघायचंय ते उपलब्ध असतात. शक्यतो थांबत नाही कोणाच्या ठिकाणी. ओके. म्हणजे माझ्या जर आतापर्यंत अजून एक तुम्हाला अनुभव शेअर करतो. एका कमर्शियल वास्तूमध्ये मी गेलेलो होतो. हं. ही कमर्शियल वास्तू होती राजस्थानची. हं. तर त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर जयपूरमध्ये ती वास्तू हॉटेल करणार होते ते. हं. एकदम हिस्टॉरिकल हॉटेल असं त्यांचा एक प्रोजेक्ट होता. हं. आता तिथं त्यांनी एक 3 ते 4 वेळा तिथं कामगारांनी आत्महत्या केलेली होती. म्हणजे त्या ओके. बिल्डिंगमध्येच. हं. म्हणजे आत्महत्या केल्यानंतर त्यांना असा निगेटिव्ह प्रेफरन्स जाणवला तिथं. म्हणजे जे काही निगेटिव्ह एंटिटी त्यांना तिथं जाणवलेली होती. हं. मग ते बांधकामच पूर्ण होऊन देत नव्हते. ओके. कन्स्ट्रक्शन जो करत होता, हं. ज्यानं प्रोजेक्ट घेतलेला होता तो हं. जवळपास मध्ये 7 ते 8 वर्ष झालं तो तसाच प्रोजेक्ट पूर्ण होता. ओके. ते माझ्याकडे आल्यानंतर मी वास्तू व्हिजिट केल्यानंतर तिथं जाऊन बघितलं. मग त्यांना विचारलं मी असं झालेलं आहे का? मग त्यांनी सांगितलं की होय महाराज झालेलं आहे म्हणून. मग त्याच्यावर मी त्यांना उपाय सांगितले. तिथं होम हवन केला. सलग आमचा 7 दिवस होम हवन चालू होता तिथं. ओके. हा 8व्या दिवशी त्यांना पूर्णपणे तिथं पॉझिटिव्ह अप्रोच जाणवला. हं. हवन संपल्यानंतर संकल्प सोडल्यानंतर हं. आणि 10व्या-11व्या दिवशी त्यांनी बांधकाम चालू केलं. आज तिथं ट्रेडिशनल मस्तपैकी एक हॉटेल उभं राहिलेलं आहे. पण जसं तुम्ही म्हणताय की तिथल्या ज्या एंटिटी आहेत किंवा निगेटिव्ह जी एनर्जी आहे त्यांना तुम्ही काही कालावधीसाठी तिथून बाहेर काढता. मग त्यासाठी एक्झॅक्टली काही बंधन बांधलं जातं हा असं काही असतं का? बंधन केले जाते. आवाहन केल्यानंतर त्या एंटिटीसाठी जी एंटिटी आहे त्याचा शोध लावला जातो. हं. ती कुठली आहे, काय आहे. त्याच्याशी बोललं जातं. हं. विषतंत्र प्रक्रियेमध्ये अशी प्रक्रिया आहे ओके. की ती एंटिटी सोबत आपण चर्चा करू शकतो. बरं. म्हणजे एक विशिष्ट लेव्हल आहे ती ध्यान हं. साधनेमधली, की नेमकं ती कोण आहे, काय आहे, असं हं. तुम्हाला त्याची प्रचिती येते. ओके. त्यानंतर आपण त्याच्यावर सोल्युशन काढायचं असतं. बरं. जोपर्यंत एक्झॅक्टली कुठली एंटिटी आहे हं. याचा शोध लागू शकत नाही, हं. तोपर्यंत कोण काहीच करू शकत नाही. आणि मग समजा जसं तुम्ही म्हणता की कालावधीसाठी आपण बाजूला ठेवतोय. मग समजा ते बंधन जर सुटलं गेलं किंवा नाही, ते आपण परत बंधन येतं का? करत असताना आपण ते सोडतच नाही बंधन. बरं. ते वर्षानुवर्ष तसंच राहतं. ओके. आपण एकदा हवन जर केला किंवा आपण बंधन क्रिया केली तर ती लाईफ टाईमच करतो. ओके. म्हणजे पुढचे 10-15 वर्ष तर त्यांना बघायची गरज नसते. ओके. मी तुम्हाला एक अशी गॅरंटी देतो की ती एंटिटी किंवा ती भूतबाधा तुमच्या वास्तूतून लाईफ टाईम निघून जाणार. बऱ्यापैकी आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला येतात की एखादी स्त्री कुठेतरी बाहेर फिरायला गेली आणि अगोदरचा स्वभाव आणि नंतरचा स्वभावात खूप जमीन आसमानचा फरक असतो. अचानक काहीतरी स्वभावात बदल होतो, शांत होते, नाहीतर अग्रेसिव्ह होते. मग आपल्या बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की भूतबाधा झाली की काय किंवा भूताने झपटलं की काय असं म्हणतात. तर असे काही अनुभव तुमच्याकडे आलेत का? हो, असे अनुभव आहेत आणि मोस्ट ऑफ ऑल स्त्रियांनाच या सर्व गोष्टी अप्रोच होतात. ओके. आणि लास्ट टाईममध्ये माझ्याकडं एक 6 महिन्यापूर्वी गोव्याला गेलेले कपल. हां. ती गोव्याच्या एका बीचवर गेलेली होती. अमावास्येला ती एकदम लेट नाईट फिरत होती. तिथून त्याला निगेटिव्ह अप्रोच झाला ओके. भूतबाधेचा. ती प्लेस निगेटिव्ह होती. हं. आता ती प्लेस निगेटिव्ह पॉझिटिव्ह आल्यावर ती काय तंत्रसाधक नाहीये. हां. ती नॉर्मल माणसांचं लाईफ जे आहे तेच जगत आहेत. हं. मग त्यांना तिथं अप्रोच झाल्यानंतर त्यांना काय लक्षात नाही आलं ही निगेटिव्ह जागा काय पॉझिटिव्ह. तिथून अप्रोच झाल्यानंतर ती इकडे पुन्हा गावी आली. गावी आल्यापासून तो शांत त्याला जाणवलं थोडंसं म्हणजे विचित्र हिचे स्वभाव विचित्र जाणवला. हं. त्यांना इमिजिएटली दुसऱ्या दिवशी तिला इकडे घेऊन आला. त्यांच्या घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर 7 ते 8 दिवस सगळे चेकअप वगैरे सगळं डॉक्टर वगैरे सगळं झालं. तरी ते काय ती बोलतच नव्हती. ज्यावेळी ती 9व्या दिवशी कन्नडमध्ये बोलायला लागले त्यावेळी त्यांना समजलं की भूतबाधा आहे. ओके. हां, मग त्यांनी आपल्या एका भक्ताच्या माझ्या ह्याच्यामध्ये मला अप्रोच झाले. अप्रोच झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा हे होम हवन अशा प्रकारे करावे लागतात. केल्यानंतर ही एंटिटी निघून जाईल. आणि ती एंटिटी निघून गेली. तर ती नॉर्मल झाली. नॉर्मल झाल्यानंतर ती म्हणली मी 8 दिवसाचं मला काहीच आठवत नाही. ओह! ती त्या प्लेसमध्ये गोव्याला होती. त्यानंतर ती इथं घरात कशी आली हे तिला माहित नाहीये. ओके. एकदम शॉक झालेले होते त्यांच्या घरातले. पण मग जसं आता आपण ह्या विषयावर चर्चा करतोय, की एखादं भूत झपाटणं आपण डायरेक्ट हा शब्द वापरूयात, ते जे होतं, तर मग कुठल्या व्यक्तींच्या बाबतीत ते जास्त होऊ शकतं? जे नास्तिक लोक आहेत बरं. आणि ज्यांचं मानसिकरित्या खच्चीकरण झालेलं असते हां. आणि जे मानसिकरित्या कमजोर असतात ओके. त्यांना 100% या सगळ्या भूत प्रेत बाधा होऊ शकतात. ओह! आणि अशा विशिष्ट ठिकाणी मला काय होत नाही म्हणून जाणारी जी लोक आहेत हां. त्यांना 100% होते. ओके. म्हणजे मीपणा जो असतो ना त्यांचा, हां. ज्यांना काहीच अभ्यास नसतो
त्या व्यक्तींना पण होऊ शकतं. पण मग समजा आपल्याला माहिती आहे की एखादी प्लेस निगेटिव्ह आहे, पण आपल्याला तिकडे जायचंच आहे. मग अशा वेळेस जाताना काय काळजी घेतली पाहिजे? तुम्ही काय करा, तुम्ही खिशामध्ये तुमच्या एक कोळशाचा तुकडा ठेवा. पूर्वीच्या काळी सांगत होती बघा आजी आजोबा किंवा आपण हां. त्या कोळसा घेऊन जा, कोळसा घेऊन जा. हां, हां. कोळसा ठेवा, निगेटिव्ह अप्रोच तुमचा लांब जाईल किंवा तुम्ही वेताची काठी ठेवा. ओके. तुम्ही आता एक ट्रॅव्हलिंगला जाता कुठेही, हां. तुम्ही आपण काय आता आपल्या 4 व्हीलरमध्ये एक वेताची काठी जरी ठेवली, हं. तरी वेताच्या काठीला निगेटिव्ह अप्रोच होत नाही. ओके. माझं तर असं मत आहे, की सर्वांनीच वेताची एक काठी गाडीमध्ये ठेवावी, फॅमिलीसोबत ट्रॅव्हलिंग करत असताना. ओके. निगेटिव्ह प्रेफरन्स जाणवणार नाही. बऱ्यापैकी आपण बघतो म्हणजे मी तरी बघितले काही-काही लोकांच्या गाडीमध्ये असते बेताची काठी. सो त्याच्या मागचं हे कारण आहे. हां, निगेटिव्ह एनर्जी अप्रोच होत नाही. पूर्वीच्या काळची जी माणसं आहेत, हां. ती वेताची काठी घेऊन फिरायचे. त्याचं सायंटिफिक कारण म्हणलं तर हेच आहे, ओके. की नकारात्मक ऊर्जा त्यांच्याजवळ येत नव्हती. त्या वेताच्या हो. काठीच्यामुळे. एक शास्त्र आहे. पण मग सायंटिफिक जर आपण जर बोलतोय, तर एक्झॅक्टली काय त्यामध्ये वेव्हज आहेत जेणेकरून त्या एंटिटीला येऊ देत नाही जवळ? त्याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी आहे एक प्रकारची. ओके. नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे ती. ती येऊन देत नाही. मग त्यात असं नाही ना, की बाबा जाडच पाहिजे, पातळच पाहिजे असं बेताची काही काठी? नाही, काही नाही. आणि मग ती गाडीत कुठे डॅशबोर्डवर ठेवायची? की कुठेही उतरवायची? ठेवा तुम्ही. तुमच्या जवळ असणं फार महत्वाचं आहे. कुठेही ठेवा. आता आपण बऱ्याचदा असं बघतो, की एखादी खूप मोठी आणि मोक्याची जागा असते, पण ती ओसाड पडली, तिथे बांधकामच होत नाही. मग अशा वेळेस म्हणतात, की तिकडे काहीतरी एंटिटी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, म्हणून ते बांधकाम होत नाही, असं म्हणतात. सो मग अशा जागा ज्या आहेत, याच्यातला जो प्रॉब्लेम आहे, तो आपण सॉल्व्ह करू शकतो का? हां, याच्यातला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यातल्या ज्या काही निगेटिव्ह एंटिटी आहेत, निगेटिव्ह एनर्जी आहेत, त्या आपण तंत्रसाधने आणि मंत्रसाधनेद्वारे आपण त्या बाजूला करतो. ओके. हां, मग ते बाजूला करत असताना काय आहे, की त्याच्यामध्ये तेथील आपल्याला काही गोष्टी सांभाळावी लागते, हं, त्या जागेतली. हं. आता ही तंत्रसाधना करत असताना ही माझ्या ठिकाणाहून पण केली जाते आणि त्या ठिकाणी बसून पण केली जाते. ओके. आता हे येणाऱ्या आपल्या सोर्स मार्फत किंवा भक्ताच्या ह्याच्यावर अवलंबून आहे, की हं. ती बुवा त्या वास्तूवर जाऊन आपण करू शकतो हां. किंवा तुम्ही त्या वास्तूवर न येता करू शकता का? तर ओके. आपण दोन्ही पण करू शकतो. वास्तूवर जाऊन पण होम हवन केले जातात आणि त्या वास्तूचा संकल्प सोडून माझ्या ठिकाणी मी करू शकतो. हां. फक्त त्या वास्तूमध्ये असणारी जी काही माती आहे हां. आणि त्याची जी काही हिस्ट्री आहे, त्या ओके. हिस्ट्रीमध्ये कोण-कोण, काय-काय, कसे-कसे गेलेले आहेत किंवा हं. आता एक-एक वास्तू आता माझ्याकडे एक असा अनुभव आहे, की मुंबईमधलीच एक मोक्याची जागा होती. हां. डेव्हलपच होत नव्हती. हां. डेव्हलप इन द सेन्स त्यांनी मालक जे होते ते सर्व मयत होते, त्यांचे वारसदार होते आणि वारसदान करून ती जागा विकली जात नव्हती आणि ती जागा कोण घेतच नव्हते ऍक्च्युली. ओके. हां. मग घ्यायला गेला डिसिजन झाला, की तो ना काही ना काहीतरी ते करून बाळगळत होतं. हां. म्हणजे कुठल्याही बिल्डरनं जर त्यांच्यासोबत जर अप्रोच झाला तर तो तो अडचणी द्यायचा त्या जागेमुळं. ओके. जागा काय मोठी पण नव्हती आणि छोटी पण नव्हती. हां, हां. मिडल लाईन मधली जागा होती ती आणि अगदी मोकेशी म्हणजे रोड टच जागा होती मुंबईमधली. मग ते बिल्डर माझ्याकडे आलेले होते आणि ते वारस पण माझ्याकडे आलेले होते त्या जमिनीचे. ओके. दोघं मिळून आलेले होते, की ह्यातून काहीतरी आम्हाला मार्ग तुम्ही देऊ शकता का? हां. त्यांना मी सगळ्या गोष्टी दिल्या, ते मार्ग दिला, त्यांनी जागा गेली, आज तिथं टोलेजन इमारत उभारलेली आहे. ओके. तिथला जो काही प्रॉब्लेम होता, भूतबाधेचा होता आणि थोडं तिथं एक बंधनक्रिया होती, ती बंधनक्रिया पण काढलेली होती त्या जागेत. ओह! ही जुनी बंधनक्रिया होती, बरं. म्हणजे फार जुनी होती. बंधनक्रिया केलेली होती. मग ओके. त्या बंधनक्रियेला जी काही सामग्री होती तीच वापरून आपण तीच सामग्री वापरून ती बंधनक्रिया काढली पहिल्यांदा. तिथे एंटिटी होती, ती एंटिटीला देखील आपण बाजूला केलं. तेव्हा ती जागा क्लिअर झाली. ओके. मग त्याचा जो काही त्रास होता तो त्या वारसांना होत होता. हां, हां, हां. असे काही लोकांना त्रास होतात जागेचे, हो, हो. ते देखील आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. तुम्ही आता ती जुनी बंधन क्रिया म्हणालात, की आपण असं बऱ्याचदा पाहतो, जिकडे वाडे आहेत वाडे-वेडे आहेत. आणि तिकडे मग असं काहीतरी ठेवलंय आणि मग तिथे काहीतरी तंत्रमंत्र केलंय, साप तिथे फिरत असतो, असं पण आपण पाहायला मिळतं आपल्याला. मग अशा ठिकाणचे जे प्रॉब्लेम ते पण सॉल्व्ह होतात का? होतात ना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह. करू शकतो प्रॉब्लेम सॉल्व्ह ते. मग ते कुठल्या स्वरूपामध्ये आहे बंधन ते बघावं लागतं. ते बघितल्यानंतर ना आपण ते तंत्र करून आपण तो सॉल्व्ह करू शकतो. ओके. ती जागा आपण क्लिअर करू शकतो. पण एक जस्ट क्युरिओसिटी म्हणून एक प्रश्न असा मला पडलाय, की जुन्या काळात मग हे का केलं जात होतं? याच्या मागचं काय कारण तुम्हाला वाटतं? आता ह्याच्या मध्ये असे आहे की लोकांची मानसिकता आहे पाय खेचणे. हं. आपण जे आता पण चालूच आहे. हं. मग ते एकेकांना एकेकांचं बघवत नाही. मग ते अशा कुठेतरी गोष्टी करत राहतात. मग ह्याचा पूर्णपणे फटका असतो तो येणाऱ्या आत्ताच्या नवीन पिढीला देखील बसतो. हं.
ते नवीन पिढीला ह्या गोष्टी पचत नाहीत, हा, बरोबर आहे. म्हणजे त्या मान्य करत नाहीत ते. हम्म. मग ह्याला उगीच ते तुम्हाला कमेंट्स देतील चुकीच्या किंवा काहीतरी सांगतील, असं नसतंच, हे पॉसिबलच हो, नाही आहे. आज आपण 2026 मध्ये जगतोय. हो. तर जोपर्यंत त्या व्यक्तीला अनुभव येत नाही हम्म. तोपर्यंत तो हे शब्द उच्चारत न बंद करत नाही. ज्यांचे जे पर्सनल प्रॉब्लेम आहेत ह्या गोष्टींमुळे झालेले, बंधन क्रियाने, हे त्यांनी मान्य केलेलं आहे की ह्या गोष्टी असू शकतात. म्हणजे आता महाराजांनी खूप व्यवस्थित मुद्दा एक्सप्लेन केलाय. समजा तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये असा काही प्रॉब्लेम असेल की खूप मोठी जमीन आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, पण तिथे डेव्हलपमेंट काही होत नाही, करायला गेल्यावर प्रॉब्लेम येतोय, तर अशा व्यक्तींनी महाराजांना संपर्क साधायला काही हरकत नाहीये. महाराजांचा नंबर आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही कॉल करून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगू शकता. महाराज 100% तुम्हाला उपाय देतील. स्वतः पुढे जाऊयात. महाराज आता बराच वेळा आपण चर्चा करतोय. एक शेवटचा प्रश्न घेऊयात. आता आपण बघतो की एखादी खूप टोलेजंग मस्त इमारत बांधलेली आहे. फ्लॅट्स पण खूप सुंदर आहेत, सगळं आहे. पण त्यातले बऱ्यापैकी फ्लॅट सेल होत नाही. किंवा असं होतं की जो सेलर असतो त्याने एक एक्सपायर्ड अमाउंट ठेवलेली असते. त्या अमाउंटला सेलच नाही होत. कधीही कुणी आलं तर ते रेट पाडूनच मागतं. आणि मग कधी-कधी खूप दिवस राहिले की मग त्या बायर जो सेलर आहे त्याला तो बाय करायला लागतो कसाही फ्लॅट. मग हे जे प्रॉब्लेम आहेत ह्याच्यावर आपल्याकडे उपाय आहे का? त्याच्यावर आपल्याकडे 100% उपाय आहे. आपण उपाय केल्यानंतर ना, तुमचे जर फ्लॅट्स वगैरे जात नसतील किंवा तुमची जागा जात नसेल, आपण त्याच्यामध्ये एक तंत्रसाधनेमध्ये आपण एक हवन किंवा जी काही क्रिया करून संकल्प सोडतो. हां. तो संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला 100% त्याचे रिझल्ट येतात. आणि हे ओके. आपण स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो आणि याची मनी बॅक गॅरंटी देखील आपण देऊ शकतो की ओके. एवढ्या एवढ्या टायमिंगमध्ये तुमचे फ्लॅट्स गेलेच पाहिजेत. ओके, ओके. मग ठराविक त्याचा काही कालावधी आहे का? हा कालावधी आहे, प्रत्येकाचा कालावधी आहे. ओके. मग ते डिपेंड्स करते की तुम्ही कोणत्या प्रकारचं हवन करणार आहे. ओके. त्याच्यामध्ये लागणारी सामग्री आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ओके, ओके, ओके. मग ते करणाऱ्यांवर अवलंबून आहे, त्यांनी कोणत्या पद्धतीने करायचं आहे. ओके. वाह! म्हणजे मला असं वाटतं, की आजपर्यंत मी खूप लोकं बघितले, महाराज, ज्योतिषी बघितले. पण महाराजांसारखी 100% गॅरंटी आणि ती पण मनी बॅक गॅरंटी देणारे महाराज मला वाटतं पहिलेच आहेत. जर तुमच्या इथे असा काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला त्यातून बाहेर यायचं असेल, तर तुम्ही 100% महाराजांशी कॉन्टॅक्ट करायलाच हवं, असं मला तरी वाटतं. जेणेकरून तुम्ही तुमच्या त्या अडचणीतून बाहेर येता आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. महाराजांचा नंबर आता स्क्रीनवर दिसतोय. लगेच फोन करा आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो महाराजांशी शेअर करा आणि या प्रॉब्लेममधून बाहेर पडा. महाराज खूप वेळ गप्पा मारतोय. आपण आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.